रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत अवघे 3 सदस्य असलेल्या भाजपचा यावेळी अध्यक्ष बसलाय। भाजप आणि राष्ट्रवादी बरोबरच शिवसेना शिंदे गटाचीही सत्तेत एंट्री झाली आहे। विशेष म्हणजे ठाकरे गटालाही सत्तेचं पान मिळणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। गेले महिनाभर रायगड जिल्हा परिषदेच्या रंगलेल्या सत्ता संघर्षाचा गुरुवारी अशा प्रकारे शेवट झाला। रायगड जिल्हा परिषदेच्या 59 सदस्यांसाठी 7 फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 21, राष्ट्रवादीचे 16, भाजपचे 15, ठाकरे गटाचे 5 आणि काँग्रेसचे 2 असे सदस्य निवडून आले। निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची बहुतांश ठिकाणी युती असल्यानं सत्ता स्थापन आपणच करणार असे सुतोवाच त्यांच्या स्थानिक नेत्यांनी केले होते। तशी तयारीही करण्यात आली होती। दगाफटका होऊ नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीतल्या निवडून आलेल्या सदस्यांना महिनाभर गोव्यात नेऊन ठेवण्यात आलं होतं। अध्यक्षपदाच्या निवडीच्या 1 दिवस आधी या सर्वांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये आणण्यात आलं। काही झालं तरी शिवसेनेला सत्तेत घ्यायचं नाही याची खूणगाठ खास करून दक्षिण रायगडातील भाजप नेत्यांनी बांधली होती। या सर्वात वरिष्ठ नेत्यांना स्थानिक भाजपचे नेते विसरले होते। झालंही तसंच। संपूर्ण मॅच खेळून काढली। सत्ता स्थापनेचा डाव जिंकणार असा पूर्ण विश्वास होता। प्रांताध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष दोघंही सोबत होते, त्यामुळे विजयाची जल्लोषाची तयारीही करण्यात आली होती। आधी अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला सत्ता गमावण्याचा धोका लक्षात आला। यानंतर शेवटच्या बॉलवर त्यांनी मॅच फिरवली। महायुतीचा वास्ता देऊन शिंदे गटानं तिसऱ्या अंपायरकडे अर्थात देवाभाऊंकडे दाद मागितली। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय झाला। युतीत निवडणूक लढलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा मान त्यांना देण्यात आला। एकट्यानं लढलेल्या शिवसेनेला दुसऱ्या टप्प्यात 2.5 वर्षासाठी अध्यक्षपद देण्याचं ठरलं। 1.25 वर्ष भाजप, 1.25 वर्ष राष्ट्रवादी आणि 2 टप्प्यात 2.5 वर्ष शिवसेना अशी अध्यक्षपदाची विभागणी करण्यात आली होती। वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला हा निर्णय भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्य आणि कार्यकर्त्यांमध्ये पोहोचला तेव्हा काही काळासाठी सन्नाटा पसरला। कुजबूज सुरू झाली। असं होणार होतं तर महिनाभर गोव्याला नेऊन ठेवायचं तरी कशाला? आधीच महायुती केली असती तर महत्वाच्या जागा निवडून आल्या असत्या अशी चर्चाही सुरू झाली। शेवटी पक्षाचा आदेश महत्वाचा मानून गुरुवारी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट अशी महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन करण्यात आली। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली। यानंतर मंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा परिषदेत महायुती म्हणून काम करताना पुढील काळात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान सत्ता स्थापनेनंतर भाजप आणि राष्ट्रवादीकडून अलिबाग येथे विजयी जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आली होती। यासाठी शहरात जागोजागी कमानी उभारण्यात आल्या होत्या। झेंड्यांनी शहर भरून गेलं होतं। संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची सभा होणार होती। ही सभा अचानकपणे रद्द करण्यात आली। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर उभा करण्यात आलेला सभा मंडप फुललाच नाही। भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं बोलवून घेतल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। भाजप नेते सतीश धारप यांनीही अशीच माहिती पत्रकारांना दिली। मात्र विजयी जल्लोष करण्यासाठी सभास्थळी दाखल होणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना हिरमोड होऊन परत जावं लागलं, तर दुसरीकडे शिवसेनेला अचानकपणे सत्तेत सहभागी करून घ्यावं लागल्यानं ही सभा रद्द केल्याचीही चर्चा आहे। असो, शेवटी म्हणतात ना, आले देवाजींच्या मना तेथे कोणाचे चालेना या म्हणीची प्रचिती गुरुवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नवसदस्य आणि कार्यकर्त्यांना आली। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।